इच्छा पूर्ण झाली माझी. 2-3 घास तरी खाल्ले ना तर असं वाटलं त्यातलं सामान वेगवेगळी चव होती. ते सापडत नाही कोणाकोणाचे ते, मग ते तिथूनच आणतात विकत खातात. नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार. आणि इकडे काय चालू आहे? काही नाही, आराम. थोडा वेळ आराम, मग काही करायला लागलं. स्वयंपाकाची तयारी. असं आहे का? हो. काय झालं बरं आज? असं काय काहीच नाही, आराम नुसता. हा. ठीक आहे, एका दिवसाचं म्हटलं कालचं काही झालं का माकडा बनी? काल भांडी कोण पडत आहे इकडं? मग भांडे लावत आहे का भांडे पडत आहे? असं भांडे पडलं की वेगळं वाटते. हा, हो का? असे भांडे कोणाच्या घरात पडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तर पडायला नाही पाहिजे. भांडण झाले की पडतं. असं आहे का? पण असं तर काही भांडण नाही केलं. मग काय असेल वेगळं? नाही काय चालू आहे किचन मध्ये? तुम्हाला 2 दिवसापासून काय सांगत आहे? काय? मला काय खायचंय? बर्गर खायचंय. तुम्ही आणले? बर्गर खायचं आहे? मग आता थोडं चालले की चांगलं नसते खाणं. चांगलं. अरे मॅगी चांगलं आहे का खाणं? मॅगी खाल्ली का? मी आता मॅगी मग झाली इच्छा पूर्ण. काही पण खायचं काय? बर्गरला काही नाही होते, 1-2 घास खाते तर काय होते. म्हणूनच मुलं किचन कोण शांत शांत आज काहीच नाही इकडं, सुरुवात नाही, काहीच नाही. कारण कसं आहे, नंतर खायला भेटते. नंतर तर अजिबात काहीच खायला भेटत नाही बाळाच्या. आता खाऊन घ्यायचं. मग आईला विचारा काय म्हणते? काय म्हणते की मग नंतर खायला भेटते का? 6 महिने खायला नाही भेटत तिले. मग 6 महिने जमत तर आता एवढं खाणं चांगलं नसते. म्हणजे स्पायसी झालं किंवा मग तिखट कमी खायला पाहिजे ना. तिखट कमी खाते मी, पण नाही का बर्गर खायची इच्छा होती. काय म्हणते मला तर काही समजत नाही, पण ते म्हणते काय मला बी खा वाटते. आणि सासूने प्लॅन केलाच की आज बर्गरच आणलं म्हणून आहे का? तरी म्हणलं शांत शांत खाऊ नाही दोघीजणी. हा ना, म्हणतात पाहू आपण कसं असते. इकडचा वाशिममधलं खाल्लंच ना बर्गर. याच्या आधी कधीच खाल्लं? पुण्यामध्ये खाल्लं तर पुण्यामध्ये आठवते का? नव्हती तेव्हा आई नसेल. आपण मॉलमध्ये गेलो तेव्हाच खाल्लं. बघूया झालं तर. पण आता इथं भेटलं पाहिजे जवळ, कारण लय लांब जावं लागते. लांब तरी का वाशिमच्या बाहेर आहे काय? लय 5-10 किलोमीटर जावं लागते. पाहायला गेला आता. हॉटेल दूर आहे का? हा, हॉटेल मग का जवळ आहे? आणलं का बर्गर? नाही, सापडलाच नाही. कुठे पाहिलं? चौकट पाहिलं. मग मग आता हा घरी करता येईल का तुला? किती पाहिलं मी, कुठे 2-3 ठिकाणी पाहिलं. पण शेवटी मग म्हटलं आणखी नाराज होईल तू. त्याच्यामुळे मग घेऊनच आलो. आणि सामान पण आणलं किराणा थोडंसं येताना. पाहाडू घे, कारण आईनं पण म्हटलं होतं ना आणायचं. पहिले ठेव ना ते सामान, ठेव ना व्यवस्थित. किराणा हां, जे सामान सांगितलं तू ते. आणि सोबतच म्हटलं इकडं आणलं तर आणलंच. आणि तिकडे काय आहे ते पन्नीमध्ये बघ बर. मग आता चांगलं आहे उलट. लय उशीर झाला का त्याला किराणा घेईपर्यंत? अरे आईस्क्रीम पकडली वाटते ना? किराणा घेईपर्यंत माझं पकडली का आता? आहे ना व्यवस्थित? पाय बघ. आता कसं आहे, म्हटलं मला काही आवडत नाही जास्त, मी काही खाणार नव्हतं. मी आईस्क्रीम घेतली, पण म्हटलं ठीक आता हिची इच्छा आहेस तर मग एकच घेतलं. नाहीतर 2 आणणं चालू होतं, माझी पण इच्छा होती 2 आणणं.
जास्त खाणं चांगलं. हं? जास्त खाणं चांगलं. हं. खूप दूर आहे. मग वाशिममध्ये हॉटेल नाही. हॉटेल आहे पण हॉटेलात नाही थोडे असते ते स्पेशल जे असतात ना चायनीज तिथून आणावं लागतं ते. आणि एक दोन ठिकाणी व्हिडिओ घेतो म्हटलं मी पण तिथं गाणे वगैरे चालू होते म्हणजे कॉपीराईट भेटण्याचं हे असते ना खाऊन पहा ना. त्याच्यामुळे ते आणलंच नाही. चांगला आहे का? खरंच आज इच्छा पूर्ण झाली माझी. 2-3 घास तरी खाल्ले ना तर असं वाटतं खाल्लं. असं आहे का? असं नवरा पाहिजे खरंच. इच्छा पूर्ण करणार. पण ते आवाज निघत नाही ना व्हिडिओमध्ये. सर्वजण कमेंट करतात ना की आवाज येत नाही आवाज येत नाही. जोराने बोलायला लागते. जरा तसं मग किती लोक कमेंट करतात की तुमचा आवाज येत नाही. तुम्ही का असं शाळा घेतल्यावर व्हिडिओ घेता का? नाही. आता का हे शाळा घेतल्यावर नाही असंच वाटते ना. मी विचारतो तुम्ही तेवढंच बोलता. स्वतःहून जेवढं बोलायचं तेवढं बोलावं लागते. लागते बाबा. असं आहे जुनं जे म्हणतात ना ते वेगळं असते आणि इकडं खायचं म्हटलं की वेगळं वाटते. किती चांगला. चांगला लागला. छान लागतं. आईला इटल्याने वाटत आहे. तुला कसं वाटत आहे? छान लागत. अरे बाप रे बाप किती कमाल. मग आवडलं नाही वाटतं. ते व्यवस्थित कापावं लागते चाकून. तुमच्यानंच कापलं तसंच चालतं. ठीक आहे घ्या कोण पटपट. आणि इकडे आईस्क्रीम खायची आहे नंतर. एक चॉकलेटवाले आणि ते बटर स्कॉच. मग आता किती दिवसानंतर डायरेक्ट? 6 महिन्यात. सर्वच टाकले त्याच्यात. टमाटर सॉस आहे. जर घरी बनवायचं असलं तर याच्यात आलू पण टाकलेलं आहे. काय काय टाकलेलं बरं आहे? तुला काय वाटलं खाताना? आलू बोंडा आहे, काकडी आहे, टमाटा आहे, वटाणे आहे. आलू बोंडा नसते त्यामध्ये आलू असते. आलू आहे. आलू तेच ना. काकडी, पहा ना किती टमाटर, वटाणे आहे. किती फ्लेवरचं. पत्तागोबी. पत्तागोबी. पत्ता गोबी आहे. चटणी बनवते. मकईच्या कणसाचे दाणे आहे. मका. तर असं आहे जर घरी करायची असलं ते पण करू शकतो. आणि ती पुडी अजून घरी बनते ना मग केले. टोमॅटो काकडी आलू वगैरे घरी याच्यापेक्षा छान. घरचं चांगलं लागेल उलट याच्यापेक्षा माहिती आहे का? हां तीळ. घरी जर बनवलं असतं ना तर याच्यापेक्षा चांगलं लागलं. आणि उलट टेस्ट पण चांगली लागते. चवी चांगला लागते घरचा. काय चालू आहे? भांडे घासू राहिले. बरं काय खाल्लं आपण आता? काय बा? बर्गर. येते ना एवढं काय अडचण लागते. येते आईला असतं की तुला येते म्हणून आईला पण येते. मग काही खाते बघा लोक. म्हणजे काय झाडाचं लागलं ते काहीच जळत नाही ना. म्हणले आवडलं. बरं बरं साहजिकच आहे. ताजं कापलेलं कसं आणि हे वेगळं वाटलं ना. ताजं कापलेलं म्हणजे घरी बनवलेलं शिड होत आहे ना. शिड असं सगळं ते टमाटर काकडी आपल्याला काही धनाचे नाही त्यातले. आणि इकडं तुला आवडलं का? ते मेन म्हणजे कसं थोडंसं तिखट आंबट काय होतं पसले पाहिजे. त्याच्यामुळेच ठीक आहे म्हटलं इकडे. त्यामुळेच म्हटलं त्यातलं सामान वेगवेगळी चव होती. ते सापडत नाही कोणाकोणाचे ते मग ते तिथूनच आणतात विकत खातात. तेच तर त्यावर सापडत नाही म्हणजे कोणाकोणाचे जास्त मग
त्याच्यापेक्षा आता आजकाल कसं आहे विकतच आहे. तेच चालू आहे. कारण कटाळा की पोरी आणि आयत जे आहे संध्याकाळी दुपारी ते खाल्लं एक वेळेस संध्याकाळच्या टायमाला की घरी गेले की जेवण करायचं काम नाही. काम नाही. म्हणून ते चायनीज आणि ते आयटम आलेले आणि ते जास्त चालतात. मस्त पहिला घरचं जेवण ते वेगळं असते. घरचं चांगलं आहे. हे आईचं म्हणणं आहे आणि इकडे राधिकाचं म्हणणं वेगळं आहे. चला ठीक आहे म्हणून वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळं करायला लागते. कधी वेगळं असलं तर चांगलंच आहे, कधी हॉटेलमधलं तर कधी पार्सलचं तर कधी. मला पण चांगलं वाटलं. जे म्हटलं ते मागितलं बरोबर तुम्ही आणून दिलं. मला आई नाही म्हटलं की आणून दिलं. इच्छा असते, इच्छा होती माझी खाण्याची. ते आवड का नाही आवड पण ती इच्छा असते ना खाण्याची. तसं थोडी असते. आवडते म्हणूनच सांगते ना कोणी. तर असं इकडे चालू आहे शॉर्टकटमध्ये आज जेवणाची तयारी. तरी चला हा व्हिडिओ आता इथं संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.